लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा इथं पार पडतोय। तर महाराष्ट्रात विदर्भातील 5 जागांवरती मतदान पार पडलं। मतदानाचा टक्का पाहता सगळेच पक्ष आता उर्वरित मतदानासाठी अजून सतर्क झाले आहेत। या सर्व घडामोडींवरती उद्धव ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना आता तोंड फुटलं आहे। फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते, अशा आशयाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे। नेमकं काय घडतंय, ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगची एवढी चर्चा का होते, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी यश, तुम्ही पाहतायत सकाळ। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत। 2019ला आपली नैसर्गिक युती तोडून ठाकरेंनी काँग्रेस आणि एनसीपी सोबत वेगळी चूल मांडली। भाजपने माझा विश्वासघात केला, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यानंतर झालेल्या फोडाफोडीचं राजकारण आपण जाणतोच, पण शिवसेना भाजपची युती फिसकटली ती मुख्यमंत्री पदाच्या कथित अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे। अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीत बसून अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद विभागलं जाईल असा शब्द दिल्याचा ठाकरेंचा दावा होता। आता याचीच पुढची ओळ म्हणजे ठाकरेंनी आज केलेलं विधान। माझ्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून फडणवीस हे केंद्रात जाणार होते, अशी आमची चर्चा झाल्याचं ठाकरे म्हणाले आहेत। युतीच्या काळात शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरत असले तरी ठाकरे आणि फडणवीसांच्या मैत्रीचा तो बहार असण्याचा काळ होता। फडणवीस आणि ठाकरे हे समीकरण खट्ट जुळून आलं होतं, पण जागा वाटपासोबतच कधी काळी मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा विचार ठाकरेंच्या मनात येऊ लागला। ठाकरे हे तसे संयमी राजकारणी। 2019ची विधानसभा होईपर्यंत ठाकरेंनी आपले सगळे पत्ते हे झाकून ठेवले। निकाल येण्यास जशी सुरुवात झाली तशी ठाकरेंची बदललेली बॉडी लँग्वेज आणि आक्रमक बाणा दिसण्यास सुरुवात झाली आणि ठाकरे अडून बसले ते मुख्यमंत्री पदासाठी। गणित काही जुळले नाहीत आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली। महाराष्ट्रातील आघाड्या आणि युतीच्या राजकारणात होणाऱ्या फोडाफोडीच्या राजकारणाला उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्ष व अमित शहा यांना थेट जबाबदार धरतात। भाजप सोबत युती आणि मोदी पंतप्रधान होण्याबाबत ठाकरे नेमकं काय म्हणाले, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। लोकांना हे माहीत आहे की आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षासोबत होतो। भाजपने आमच्याबरोबर हे का केलं? माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य बघतो। चांगलंच चाललं होतं। माझ्या वडिलांचं 2012 मध्ये निधन झालं, तेव्हा मोदी आमच्या घरी आले होते। 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं। एकूणच देशामध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर सेनेचे स्थान कमी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न हे सर्वश्रुत आहेत। वाटाघाटीच्या प्रश्नावरती ठाकरेंनी अमित शहांच्या एंट्रीनंतर भाजप आणि सेनेमधील संवाद कसा बदलत गेला याबाबत ठाकरे म्हणतात, अमित शहा पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांची चालच बदलली। 2014च्या निवडणुकीआधी अमित शहांना विचारलं, तुम्ही सर्वे केला आहात का? मी म्हटलं, आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही सर्वे करत नाही। शिवाजी महाराजांनी सर्वे केला नव्हता। जर सर्वेमध्ये असं दिसलं की तुमचा पराभव होणार आहे तर तुम्ही काय करणार? यासोबतच सुरुवातीला प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी असं भाजपचे नेते आमच्याशी वाटाघाटी करण्यात येत असत। तेव्हा आमच्या जागांसाठी चढाओढ व्हायची, पण आता त्यांचा उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरू झाला आहे। त्यांनी राजस्थानमधले भाजप नेते ओम माथुर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं। भाजपला असं वाटलं की आता बाळासाहेब हयात नाही तर हल्ला करायची हीच वेळ आहे। वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे। तेच त्यांनी 2019 मध्ये माझ्यासोबतही केलं, असा आरोप आता उद्धव ठाकरेंनी थेट हा भाजपवरती केला आहे। पण एकूणच उद्धव ठाकरेंनी आत्ताच हा मुद्दा का काढला? त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरती बसवण्यासाठी मदत करणार असल्याचं त्यांनी का सांगितलं? यासोबतच उद्धव ठाकरेंनी आता विदर्भाच्या निवडणुकांच्या वेळी प्रचारसभा न घेतल्यामुळे महाआघाडीमध्ये जे झालेली अस्वस्थता, या दरम्यानच उद्धव ठाकरेंची ही मुलाखत येणं यानं एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात अजून काय होऊ पाहतंय की काय, असा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये माजला आहे। तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंनी आत्ताच हा विषय का काढला? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।